ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पुसद येथे जमाते इस्लामी हिंद पुसदतर्फे पर्यावरण जनजागृतीबद्दल निवेदन. जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रतर्फे राज्यभर दिनांक 20 जून ते 1 जुलैपर्यंत पर्यावरण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे, ज्यामध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. आपण या उन्हाळ्यात बघितले आहे की तापमान काही ठिकाणी 52 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले आहे आणि आपल्या शहरातसुद्धा 46च्या वर तापमान वाढलेले दिसले. त्यामुळे अनेक समाज जीवनावर त्याचे दुष्परिणाम झाले. याचे मुख्य कारण म्हणजे वृक्षांची वृक्षतोड आणि वाढते औद्योगिकरण आहेतच, सोबतच आपले पर्यावरण प्रती असलेल्या नकारात्मक वर्तन हा सुद्धा आहे. कारण आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात पर्यावरणपूरक कार्य करत नाही, तर त्याच्या विपरीत कार्य करतो. परिणामी अनेक समस्या निर्माण होतात. जर आपले पर्यावरण सुरक्षित झाले तर परिणामी आपले आरोग्यसुद्धा चांगले होईल. त्यामुळे जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रतर्फे राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक भागात वृक्ष लागवड, संवर्धन, पाण्याबद्दल जागृती, पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने आज जमाते इस्लामी हिंद पुसदच्या शिष्टमंडळातर्फे नगर परिषद पुसदचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये पुसद शहरातील पावसाळ्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांचा लवकरात लवकर निवारण करावे, तसेच पुसद शहरात जास्तीत जास्त झाडे लावावी आणि पुसदमधील अस्वच्छतेची समस्या दूर करावी. तसेच जमाती इस्लामी हिंद पुसदतर्फे अनेक ठिकाणी झाडे लावली जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेकडून झाडे मिळाली तर त्याचे संवर्धन करण्यात येईल, अशा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत CEO साहेबांनी 100 रोपं देण्याची हमी दिली आणि या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली. या शिष्टमंडळात शेख इब्राहिम सर, हाफिज अकील शमशी सर, सय्यद सलमान सर, गफ्फार आतिश सर, डॉक्टर मुजम्मिल सर, कमरान खान सर, तजम्मुल हक सर, सलीम भाऊ आदी उपस्थित होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.